नमस्कार. आजच्या या हळदी कुंकू समारंभामध्ये उपस्थित सगळ्या महिलांचं मनपूर्वक स्वागत. समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यामध्ये उपस्थित असलेली सुरेखा लघाटे सरदेसाई आपल्याशी संवाद साधू इच्छिते. आपल्यापैकी बरेच जणांना माहीत असेल की सुरेखा त्याने भगवद्गीतेचे ऑनलाईन शिक्षण घेतलंय आणि महत्त्वाची बाब अशी की संस्कृतची काहीही पार्श्वभूमी नसताना तिचे आज भगवद्गीतेतले 18ही अध्याय तोंडपाठ आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. आणि याविषयीच ती आज आपल्याशी संवाद साधणार आहे. मी तिला विनंती करते की तिने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. जय श्री कृष्ण सगळ्यांना. हॅलो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. श्री आदित्य नारायण महाराज की जय. सगळ्या सख्यांना, सगळ्या महिलांना माझ्याकडून साष्टांग नमस्कार. आज मला इथे आपल्या 150व्या उत्सवामध्ये बोलण्याची ही संधी दिली. त्या संबंधी मला आधी सर्वप्रथम आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष मंजिरी लघाटे आणि सगळं मंडळ आपलं यांचे खूप मी आभारी आहे. तसेच मी काही लिहून वगैरे आणलं नाही. जसजसं माझ्या आयुष्यात घडत गेलं भगवद्गीते संबंधी ते मी तसंच सांगणार आहे. मी काही जास्त त्याच्यात श्लोकांचा अर्थ किंवा इतर काही सांगण्याचं नाही. फक्त हा माझा प्रवास आहे, मनोगत आहे. त्यामुळे माझ्याबद्दलच कुणाला असं वाटू शकतं हे आपलंच काय सांगते, पण हे माझं मनोगत आहे म्हणून त्यात माझ्या संबंधित जास्त येईल. सुरुवातीला असं झालं की आमच्या माझे मिस्टर मे मध्ये रिटायर झाले. जूनमध्ये साधारण मला ते रिटायर झाल्यानंतर माझ्या आयुष्यात जरा सगळा बदल झाला. कारण ठराविक पहिल्यांदा रुटीनची सवय होती. मग आयुष्य थोडं जरा डिस्टर्ब झालं, कंटाळवाणं झालं, रेग्युलर काही होत नव्हतं, थोडी चिडचिड व्हायला लागली. अशातच आमच्याकडे जूनमध्ये माझ्या नंडेकडे एक भागवत सप्ताहाचा कार्यक्रम होता. तिथे आम्ही सगळ्याजणी जमलो. आमचं सगळं कुटुंब आम्ही रोज जवळजवळ 125 माणसं रोज एकत्र होतो. माझ्या सासरची सगळी मंडळी तिथे, सगळ्या महिला तिथल्या भगवद्गीतेसंबंधी बोलायच्या. नंतर विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त असं म्हणायच्या. मला वाटायला लागलं की मला ह्यातलं काहीच येत नाही. तर मी म्हटलं मला नाही यातलं काही येत. त्यावेळी माझ्या जाऊबाई मोठ्या म्हणाल्या, अगं सुरेखा तुला पण एक दिवस येईल, तू एक दिवस यातली मास्टर होशील. म्हणजे काही वेळेला बोला फुलाला कशी गाठ पडते त्यासाठी मी ही पार्श्वभूमी सांगते. मी म्हटलं काय म्हणता काय, मला संस्कृतला साधा संस्कृतचं पण काढता येत नाही, तर मी कशी याच्यात होणार. ते म्हणाल्या बघ होशील. जून एंडला तो कार्यक्रम झाला. जुलै एंडला मला त्यांनी लिंक पाठवली. ती लिंक मी जॉईन केली. त्यानंतर माझा हा भगवद्गीतेचा प्रवास सुरू झाला. मोठ्या उत्साहाने क्लास चालू केला, ऑनलाईन क्लास. बरं ह्यातलं मला काही येत नव्हतं. फॉर्म कसा भरायचा, काय करायचा, त्यात माझ्या मिस्टरांनी मला मदत केलं नाही. नंतर झूम मीटिंग वगैरे मला ह्यातलं काही माहीत नाही. बाहेरच्या जगाशी तसा माझा काही जास्त संबंध नाही, त्यामुळे मला ह्यातलं काही नव्हतं माहिती. त्यांनी सगळं मला करून दिलं नाही. उत्साहात क्लास सुरू झाला. पहिल्या दिवशी जरा आनंदात गेला. 2च श्लोक शिकवले होते. 2-3 दिवस झाल्यावर वाटायला लागलं ह्यातलं आपल्याला काहीही येत नाही. एकदम उदास झाले. मिस्टर म्हणायला लागले काय झालं तुझं, का आज एकदम नर्वस आहे. म्हटलं हे मी उत्साहाने शिकायला घेतले, यातलं मला काहीच येत नाही. ते म्हणाले काही येत नाही मग तो सोडून दे किंवा थांब. पण एकदा पाऊल टाकल्यावर मागे यायचं नाही, हा माझा लहानपणापासूनचा स्वभाव होता. बाजारात गेले, एक मोठी वही आणली, कॉयर बुक. एक श्लोक 10 वेळा असा लिहून काढला. असे श्लोक रोज लिहायला सुरुवात केली. त्यामुळे लिखाणातून माझ्या ते मनात उतरायला लागलं. मनातनं सगळ्या शरीरात उतरायला लागलं आणि हळूहळू मला त्याची आवड निर्माण झाली आणि मला
हळूहळू तो प्रवास सुखाचा वाटायला लागला. असा माझा प्रवास सुरू झाला. नंतर मग वर्गातसुद्धा छान शिक्षक मिळाले, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. 3 अध्यायाची परीक्षा झाली, नंतर 6 झाली, नंतर 12 झाली. असं करता करता 1 वर्ष ह्या क्लासला लागतात. तो क्लास माझा पूर्ण झाला आणि तो पूर्ण झाल्यानंतर बघा कशा आपल्या देवाच्या एक या असतात. मध्य प्रदेशला एक आमची टूर होती. तिथे आपल्या जो सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे 14-20-64, माझा क्लास पूर्ण झाला त्या पुढल्या आठवड्यात मला तिथे जायची संधी मिळाली. तिथे गेल्यावर खूप मला आनंद झाला. ह्या सगळ्या प्रवासात मला बाकी हे इतर काहीही माहिती नव्हतं कृष्णासंबंधी किंवा काही, फक्त रोज शिकवलेले श्लोक आपण पाठ करायचे, म्हणायचे, असं सगळं चालू होतं. असं करता करता 1 वर्ष पूर्ण झाला, क्लास पूर्ण झाला. नंतर मग कळायला लागलं की याच्यात लोक सेवेसाठी सुद्धा घेतात. सेवेसाठी परीक्षा द्यायला सुरुवात केल्या. परीक्षा देता देता त्यात उत्तीर्ण होत नंतर मग तशी ती सोपी नाही आहे प्रक्रिया, अतिशय क्लिष्ट आहे प्रक्रिया. म्हणजे त्यातसुद्धा आपल्याला पेशन्स लागतात. तुम्हाला आधी लेखी परीक्षा द्यायला लागते, त्यात पास व्हायला लागतं. नंतर तुमचे ऑडिओल असतात ते सिलेक्ट व्हायला लागतात. ऑडिओनंतर तुमचं 5 दिवसाचं ट्रेनिंग असतं, 1.5 तासाचं. त्यात तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात. त्या ट्रेनिंगनंतर परत ते तुम्ही सगळं शिकलेल्यावर तुमचा 100 मार्काचा पेपर असतो. त्यात सिलेक्ट झाल्यावर मग तुम्हाला सेवेची कोऑर्डिनेटर म्हणजे मुख्य प्रशिक्षक म्हणून संधी मिळते. अशा या सगळ्या स्टेप करत करत मी गेले वर्षभर त्यात सिलेक्ट झाले. मग गेले वर्षभर मी L1 म्हणजे गीतेचा 12-15वा अध्याय याची प्रशिक्षक म्हणून काम करायला लागले. हे करत असताना खूप वेगवेगळे अनुभव आहेत, खूपच आहेत. त्यातले एवढे सांगायचे झाले तर आत्ता वेळाची आपल्याला मर्यादा आहे. त्याच्यात महत्त्वाचे अनुभव असे मी सांगेन की हा जो गीतेचा ऑनलाईन जो वर्ग आहे त्यामध्ये कुठेही 1 रुपयासुद्धा घेतला जात नाही. सगळं ऑनलाईन फ्री शिक्षण आहे. रोज 40 मिनिटाचा वर्ग असतो, सोमवार ते शुक्रवार असतो. आणि जे सोमवार ते शुक्रवार आपण शिकलो त्याचं अर्थविवेचन शनिवार रविवार हिंदी किंवा इंग्लिशमधून असतं. ते ऐकल्यावर आपल्याला थोडं त्यातलं कळायला लागतं. बरं, ह्या सगळ्याचं आपल्याला प्रशिक्षक व्हायचं तर व्याकरण यायला लागतं. तर तो व्याकरणाचा वर्ग पण नसतो, तो आपल्याला करणं आवश्यकच असतो. नाहीतर तो आपण तिथे त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सिलेक्ट होताना कठीण जातो. असं सगळं करत करत असताना आमचा जेव्हा बॅच पूर्ण होते 20 दिवसाची बॅच असते, तो टोटल 1 महिना होतो कारण दर शनिवार रविवार. ते झाल्यावर आनंदोत्सव हा कार्यक्रम असतो, म्हणजे स्नेहसंमेलन, सर्व साधकांचं स्नेहसंमेलन. वर्गात 30-40 साधक, काही वेळेला 60सुद्धा असतात. जशी बॅच आपल्याला मिळेल तशी साधक असतात. त्या आनंदोत्सवात साधक आपले आपले अनुभव सांगतात. खूप जणांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेले असतात. खूप ते एकदम भावनिक होतात. आणि 2-4 बॅचना तरी मला फॉरेनर हे होते झालेले, कोणी ऑस्ट्रिया, UAE असे वगैरे लोक होते. त्यांना तर तिकडे इतकं भगवद्गीतेबद्दल महत्त्व आहे म्हणजे तुम्ही काही आपण विचारच करू शकत नाही. तसं बघायला गेलं तर आपल्या इथे हा भगवद्गीता हा एवढा महान ग्रंथ असून आपल्या इथे बऱ्याच जणांना त्याची जास्त काही माहिती नाही आहे. बाकी इतर धर्मातल्या लोकांना त्यांचं मूल 3 वर्षाचं 5 वर्षाचं झालं की त्यांचे धर्मग्रंथाची माहिती देऊन त्यांना त्यातलं बोलायला सांगितलं जातं, शिकवलं जातं. पण आपल्याकडे बरेच जण म्हणतात मला 12वा अध्याय पाठ आहे, 15वा अध्याय पाठ आहे, पण त्याच्या पुढे काय आपली विशेष मजल जात नाही. म्हणजे तिकडे आपण जास्त लक्ष देत नाही. ती लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की आत्ता जी नवीन पिढी आहे, छोटी मुलं आहेत, मध्यम स्त्री आहेत, सगळ्यांनीही तुम्ही तो भगवद्गीतेचा तोच असं नाही कुठला, तो मला गीता मंडळ धर्ममंडळाचा पण क्लास आहे. मी जो आत्ता करते तो आहे लर्न गीता म्हणून. गीता धर्ममंडळ हा पण क्लास आहे. तो कुठलाही तुम्हाला आवश्यक तो तुम्ही क्लास करू शकता. त्यामधून तुम्हाला एक खूप आत्मिक समाधान मिळेल. ते मी नुसतं वर्णन करून सांगू शकत नाही कारण ते ज्याचं त्याने घ्यायचा विषय आहे. आणि ह्या प्रवासात तुम्हाला सांगते मला 1-2 असे अनुभव आले.
की मला एक फोन आला की मी ऑस्ट्रियातनं बोलते ताई, मी तुमच्या वर्गाची साधक आहे. म्हटलं हां, काय विशेष? काय नाही. म्हणाले मी माझ्या बाळासाठी हा वर्ग लावला आहे, मला आत्ता 4था महिना आहे. म्हणजे बघाच गर्भसंस्काराचं महत्त्व परदेशात सुद्धा किती आहे आणि त्यातल्या त्यात भगवद्गीतेबद्दल खूप तिकडे आत्मीयता आहे. बरं, ह्या गीतेचे पहाटे 4 ते रात्री 2पर्यंत वेगवेगळ्या टायमिंगमध्ये क्लास असतात. आपल्याला सुटेबल तो आपण क्लासचा वर्ग टायमिंग निवडू शकतो. त्यावेळी 40 मिनिटाचा तो क्लास होतो. म्हणजे असं नाही की मला आत्ता वेळ नाही वगैरे काही नाही. बरं, तो वर्ग झाल्यानंतर तुम्हाला लगेच ह्याचं ATM म्हणजे ऑडिओ टेस्ट मिनिंग हे सगळं येतं. म्हणजे त्याचा ऑडिओ येतो. म्हणजे श्लोक शिकवला समजा उदाहरणार्थ एवम सततयुक्ता आहे की तो तुम्हाला त्याचा ऑडिओ येणार, त्यानंतर त्याचा टेक्स्ट म्हणजे लिखित स्वरूपात येणार आणि मिनिंग म्हणजे अर्थ येतं. म्हणजे असं ते सगळं आहे. तुम्हाला इतकं सगळं दिलं जातं, फक्त तुम्ही ते करा. हे कशासाठी? आपली आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी, आपल्याबरोबर आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक व्हावं, आपल्या पुढच्या पिढीमध्ये ह्या आपल्या धर्माबद्दल ओढ निर्माण व्हावी, यासाठी हे वर्ग केले जातात. आणि हे वर्ग करत असताना त्यांचे इतरसुद्धा कार्यक्रम असतात वेगवेगळ्या ठिकाणी. गेल्या वर्षी नागपूरमध्ये त्यांचा 50,000 विद्यार्थ्यांचा 12, 15 आणि 16 हे 3 अध्यायांचा पाठांतराचा मोठा भव्य कार्यक्रम झाला. नितीन गडकरी होते. 50,000चं लिमिट होतं. 52,200वरती कितीतरी मुलं झाली. गिनीज बुकला त्या रेकॉर्डची नोंद झाली. असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आता गेल्या महिन्याअखेर मार्च एंडलामध्ये त्यांचं कुरुक्षेत्र तुम्हाला माहिती आहे, जिथे जे प्रत्यक्ष आपल्याला महाभारताचं युद्ध घडलं ते क्षेत्र. अशा ठिकाणी 1108 गीताव्रती म्हणजे ज्यांचे 18 अध्याय पूर्ण आहेत असे गीताव्रती लोकांतर्फे 3 दिवस सलग पारायण झालं. बरं, ह्या पारायणासाठी आपल्याला फक्त आपला ट्रेनचा खर्च करायला लागतो. तिथे गेल्यावर जेवण, राहणं, खाणं ही सगळी व्यवस्था त्यांच्याकडनं भेटली जाते. आत्ता मेमध्ये केरळमध्ये 1,01,08 लोकांचा कडून गीता पठण होणार आहे. त्याचासुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा त्यांचा विचार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे असं की एखाद्याला वाटेल काय तेच रटाळ शिकायचं नाही. ह्यातनं छोटे छोटे त्यांचे कार्यक्रम असतात. आपल्याला बाहेर जायची संधी मिळते, 4 लोकात जायची संधी. आणि बरं, ह्या क्षेत्रात जे शिक्षक, मलाच वाटतं की आपणच म्हणजे मी नुसते ग्रॅज्युएटच आहे, डबल ग्रॅज्युएट, इंजिनियर, डॉक्टर, वकील असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन असे सगळे लोक ह्यामध्ये ह्या गीतेच्या सेवेमध्ये आहेत. सगळेच काही कोर ट्रेनर नाही. त्याच्या एकूण 250 सेवा आहेत. म्हणजे आत्ता आम्ही रोज वर्गात 3 दिसतो. मी CT म्हणजे कोर ट्रेनर, TA म्हणजे टेक्निकल असिस्टंट जो तुम्हाला जॉईन करून देतो, आणि GC म्हणजे तुमच्या ग्रुपवर कंट्रोल ठेवतो. GC नंतर मेंटर असतो आणि BC असं आम्ही रोज 5 माणसं वर्गात असतो. म्हणजे थोडक्यात आपला वर्ग कसा चालला आहे ह्याचं आपल्या वर्गावर नियंत्रण असतं. कोणी म्हणेल आता मी झाले कोअर ट्रेनर, मी रोज काही म्हणेन काही बोलेन, नाही. आपल्या वर्गात अदर गेस्ट म्हणजे ज्यांचे भरपूर वर्ग झाले ते सुद्धा येतात. ते आपला वर्ग बघून जातात, आपलं काय चाललं आहे, कसं शिकवणं झालं आहे. त्यांच्या खूप इन्स्ट्रक्शन आहेत. एकदम साधं राहायचं आहे, एवढं इथनं फक्त खांद्याच्या वर फक्त तुमचा चेहरा दिसला पाहिजे, बटबटीत काही घालायचं नाही. तुमच्या गळ्यातल्या नेकलेसकडे लक्ष जाता कामा नये, तुमच्या शब्दांकडे, ओठांकडे लक्ष गेले पाहिजे. खूप त्यांच्या बारीक बारीक इन्स्ट्रक्शन असतात, ते आपल्याला ट्रेनिंगला सांगतात. असं सगळं त्यांचं वर्गावर लक्ष असतं. त्यानंतर आपल्याला पुढला वर्ग मिळतो आणि तो सुद्धा ह्या महिन्यात मला मिळाला म्हणजे पुढल्या मिळेल अशी खात्री नाही. परत त्यांच्या परीक्षा असतात, परत काहीतरी उलटसुलट विचारत असतात. असं करून हळूहळू आपण पुढे जातो. पण हे तुम्हाला एखाद्याला वाटेल हे कशाला आत्ता करायचं आहे, काय गरज आहे ह्याची. पण आता माझं 57-58 वर्ष आहे, कशाला ही अभ्यासनी हे काय नाही. पण काल आपल्याला श्रीनिवास फडकेंनीच सांगितलं आहे ते तसं. आपल्याला काय वाटतं BA किंवा उदाहरणार्थ एक आपली डिग्री झाली शिक्का की आपलं शिक्षण संपलं. पण आयुष्यात शिक्षण कधीच संपत नाही. ज्याला सतत काहीतरी नवीन नवीन शिकायचं आहे, ध्यास आहे, त्याचं शिक्षण कधीही संपत नाही. आणि ह्यातून काय साध्य करायचं, ह्यातून असं साध्य करायचं की ही आता आम्हाला ह्या एका प्रवचनाच्या ठिकाणी सांगितलं गेलं
की बा काही ना वाटतं हे एवढे म्हातारे 80 वर्षाचे लोक गीता पाठ करतायत वगैरे, त्यांना आता कुठे जाऊन मेडल मिळवायचं आहे का? ही मेडल मिळण्यासाठी गोष्ट नाही आहे, हे अशासाठी आहे की आपल्याला तोंडपाठ झालेलं असेल तर त्यांनी सांगितलं आपले काही वयानुरूप कधी आपले हातपाय साथ देऊ शकत नाही, कधी शरीर साथ देऊ शकत नाही किंवा येऊ नये, कुणाला अंथरुणावर पडून राहायची वेळ आलीच तर ज्या वय झाल्यावर डोळ्यानं दिसत नाही, काहींकडे पैसा असला ऑपरेशन केला तरीसुद्धा दिसत नाही, म्हणजे पैसा आहे म्हणजे मी सगळं करू शकतो असं नाही, कुणाला कशी परिस्थिती येईल काय आपण सांगू शकत नाही, भविष्यात काय लिहिलेलं आहे तर ह्यासाठी जर आपल्याकडे गीता कंठस्थ असेल तर आपण पडल्या म्हणजे येऊ नये कुणाला पण निदान ती म्हणू शकतो. आणि तुम्हाला सांगते गीतेच्या ह्या अशा ब्लड प्रेशर, मोठमोठे आजार वगैरे सुद्धा कंट्रोल होतात. नियमित त्याचं आपल्याला अध्ययन करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या माझ्या प्रवासात मी माझ्या मिस्टरांना जास्त देईन श्रेय, कारण त्यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. आणि ह्या सगळ्यात पाठांतर हे नेहमी पहाटेच करायला लागतं आणि ते मोठ्यानं करायला लागतं. रोज माझा सकाळी 1 तास मोठ्यानं घरात सराव चालू असायचा. ते आहेत सूर्यवंशी, पण त्यांनी कधीही तुझं हे काय चाललंय केलं नाही. त्यामुळे माझ्या ह्या आत्ता श्रेयाचं मी जास्त माझ्या यशाचं जास्त श्रेय मी त्यांना देईन की त्यांनी मला वेळोवेळी मदत केले, मार्गदर्शन केलं. आणि माझं बघून म्हणजे त्यांना पण वाटलं ही करते सेवा. आता ते पण टेक्निकल असिस्टंट म्हणून सेवा देत आहेत. लहान मुलांसाठी छोटे म्हणजे 5 वर्षापासून 18 वर्षापर्यंत वेगळ्या बॅच असतात. तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं, थोडं खेळत असं, म्हणजे कारण त्यांना असं टिपिकल सांगितलं तर ते बसणार नाहीत, त्यांच्यासाठी वेगळं ट्रेनिंग दिलं जातं. 8 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या वयोगटातील वेगवेगळे लोक गीता पाठ झालेले आहेत. बरं असं नाही की वयान लहान आहेत म्हणून मोठे आहेत म्हणून. इंजिनिअरिंगची मुलं, आत्ता मला TA मुलगी होती, आत्ता जी बॅच माझी परवा संपली गेल्या आठवड्यात, 20 वर्षाची इंजिनिअरिंग कॉलेजला शिकलेली मुलगी MACBत ती इंजिनिअरिंगचं काय ते इंटर्नशिप करते अशी TA होती. आणि तिनं तिच्या मनोगतात सांगितलं की हा मी वर्ग केल्यावर मला खूप, आता मला म्हणाली नवीन पिढीला खूप ट्रेस असतो, मला खूप बरं वाटलं हा वर्ग केल्यावर. म्हणजे मला असं सांगायचं आहे की काहींची अशी ही असते की हे भगवद्गीता काय, ग्रंथ काय कुठले, हे म्हातारपणी करायची गोष्ट नाही. त्याला वयाची काहीही अट नाही. कुठल्याही आपल्या आध्यात्मिक गोष्टीला कधीही वयाची अट नसते. ती आपण मनापासून केली की आपण ती होते. पाठ नित्य नियमान पाठ केलं की ते पाठ होतं. आणि कुणाला दाखवायसाठी मी हे केलेलं नाही, पण आपण काय करू शकतो ही आपल्याला थोडी आपली कपॅसिटी पण कळते ना. खरं म्हणजे आत्ता माणसाला काय झालं असतं की रिटायर झालं, मी सावकाश आता उठीन, कधीचं कधी करीन, म्हणजे आयुष्यात आपल्या सगळं जे आपली पहिल्यापासूनची रुटीन असतं ते सगळं गडबडतं. थोडे दिवस आपल्याला ते छान वाटतं, नंतर कंटाळा येतो. काही वेळेला त्यातून नैराश्यही येऊ शकतं. बरेच लोक असे नैराश्यात जातात, नंतर त्यांना पैसा असला तरी उपयोग होत नाही. म्हणजे ही मी म्हणते असं म्हणून भगवद्गीता असंच नाही, माणसानं आयुष्यात कुठला तरी असा, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, नंतर रामविजय आहे, ज्याला जो आवडेल तो त्याने करावा. पण आपण कुठल्या तरी ग्रंथाचं इतकं मनन करावं आणि थोडं आचरणात आणायचा प्रयत्न करावं, जे आपल्याला आपली आध्यात्मिक उंची वाढवायला, मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायला खूप आपल्याला आवश्यक आहे. कुणाला दाखवण्यास काहींच्या बोलण्यात नसं आलं आहे ते की आम्ही नोकरीच्या वेळेला सकाळी घाईत केलेलं आहे. तुम्ही नोकरीवर असताना केलं ना, नोकरी पैसे मिळवण्यासाठी तरी केलं ना, ते पैसे मिळाले. पण आत्ता जे मी करते मला ह्यातनं काही मिळवायचं नाही, फक्त मला आत्मिक समाधान मिळतं, खूप छान वाटतं. आणि आपल्याला आयुष्यात मला मोठे लोक संस्कृतमध्ये काय बोलतात ते वाटायचं, अरे मला कधी असे बोलता येईल का. म्हणजे मला जी अशक्य वाटलेली गोष्ट मला वयाच्या 57 वर्ष करता आली. म्हणजे जगात अशक्य काही नसतं, फक्त आपले प्रयत्न काही वेळेला कमी पडतात. हे करत असताना माझी दुसरी आवडती इच्छा होती की सामाजिक कार्यात जायचं. ह्याला कारण म्हणजे माझा जन्म, लहानपण सगळं कडवईत गेलं. कडवईत संघाचं वातावरण होतं, पुरोहित वगैरे कंपनी संघवाली होती. मी बघितलेलं होतं, आम्हाला काही कळायचं नाही तेव्हा. आता व्हॉट्सअपला आता सगळं लहान मुलांनासुद्धा सगळं कळतं काय आहे. तेव्हा आपल्याला काही माहीत नाही, पण हे काहीतरी छान करतायत असं वाटायचं, शिस्तीचं सगळं.
मला पण वाटायचं की काय. तर गेल्या एक दीड वर्षापूर्वी असाच मोठा रेणुका प्रतिष्ठानचा रत्नागिरीला कार्यक्रम झाला. तेव्हा आम्ही आरवलीतनं सगळ्या महिला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आपले नंबर घेतले गेले. त्यातनं माझा नंबर पण म्हणजे सगळ्यांचा घेतला जातो तसा माझा घेतला गेला. नंतर मी आपण ह्याच्याशी कॉन्टॅक्ट केला की हे ह्याच्यात काय असतं, कसं असतं. त्यांनी सांगितलं नाही असं असं असतं, तुम्ही येऊ शकता. त्यानंतर मग मी गोळवलकर प्रकल्पाशी जोडली गेले. तिथे गेल्यावर 18 ते 35 वयोगटाच्या विद्यार्थिनीमध्ये मी एकटी 56 वर्षाची महिला होते. पण मी त्यांची सकाळी 5 ते रात्री 11पर्यंत फुल शेड्यूल टाईट असतं. ज्यांना संघासंबंधी समितीसंबंधी माहिती आहे त्यांना कळेल. तो वर्ग मी केला. तो वर्ग झाल्यानंतर मी हळूहळू त्या प्रवासात गेले. ते करत असतानासुद्धा मला छान छान अनुभव आले. मी वर्ग केला आणखीन समितीचा. लगेचच 2 महिन्यात मोठं नाणीजला मोठं गोवा ते गुजरातपर्यंतचं मोठं हिंदू भाषिक संमेलन झालं. म्हणजे तिथे सगळ्या हिंदू संघटना एकत्र आलेलं संमेलन होतं. साधारण 350 वगैरे लोक होते तिथे. ते लोढा, रवींद्र चव्हाण, 4 आमदार भाजपचे होते, उभाठाचे होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळे क्षेत्रातले वगैरे लोक होते. त्या ठिकाणी जायची मला सेवेची संधी मिळाली. तिथे वेगवेगळ्या मोठ्या लोकांमध्ये ओळखी. कोणी म्हणेल त्यांच्या ओळखीचा आपल्याला काय फायदा आहे? काही नाही. आपण दुसऱ्याच्या निव्वळ आपण बघू शकतो की खरोखर हे मोठ्या पदावर असलेले लोक सुद्धा किती सामान्य जीवन जगत असतात. आणि संघ समितीमध्ये एक आहे, तुम्ही मंत्री असा आणि आमदार असा, खासदार असा नाही. स्टेजवर 3 लोक त्यांचे ठरलेले असतात, तेवढेच बसतात. बाकी सगळ्यांनी सेम, सगळ्यांना सेम वागणूक. हे मधलं तिथलं अतिशय आवडतं गोष्ट आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, आपण सगळे सेवक, भारत मातेचे सेवक म्हणून तिथे बघितलं जातं. मला जी सामाजिक सेवा करायची आवड. आता ह्या माध्यमातून छोटी छोटी शिबिरं होतात गोळवलकर प्रकल्पात की बालसंस्कार केंद्र, स्त्री संरक्षण केंद्र, संस्कार, ही छोटे छोटे 1-6 महिन्यांनी तिथे एक छोटे वर्ग होतात. त्या वर्गाला आम्ही जातो. तिथे त्यातले तज्ज्ञ येतात. ते स्त्रियांना मार्गदर्शन करतात. आणि आत्ताच्या काळात मला असं वाटतं की लहान मुली, महिला यांनी खूप सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला कल्पना नाही, आम्ही त्या क्षेत्रात काम करतो आहे म्हणून थोडं थोडं कळतं आहे. आपल्या इकडे गुहागर, हेदवी वगैरे भागात खारवी लोकांकडे धर्मांतरण जोरात करतायत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संगमेश्वरमध्ये पर्यंत आलं आहे. म्हणजे आता किती आपल्याजवळ आलं आहे. आपण संगमेश्वरपासून आरवली किती आहे. म्हणजे आपण थोडे वेळेला काय होतं, डोळेझाक करतो. आपल्या घरापर्यंत आलं नाही ना, असं नाही. प्रत्येक आपण पण थोडं जागरूक राहायला हवं. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही उठून लगेच कुठे सामाजिक कार्याला जा. पण सामाजिक कार्य, एखादा काही कार्यक्रम असेल तर त्याला आपण आवर्जून उपस्थिती लावली पाहिजे. तिथे जाऊन त्यांचे विचार ऐकले पाहिजेत. आपल्याला काय होतं, मला सगळं माहिती आहे, पण बघायला गेलं तर आपल्याला काहीही माहिती नसतं. असं मला आता बाहेर जायला लागल्यावर कळतंय. जे आपल्याला माहिती असतं ते अगदी किंचित असतं. त्याच्या पुढचं किती जग आहे हे आपण तिथे जाऊ, प्रत्यक्ष पाहू, तेव्हाच ते कळतं. त्यामुळे सावरकर नेहमी म्हणायचे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ह्या आपण एका विचारानं आपण सुद्धा काहीतरी देशाचं देणं लागतो. या गोष्टीनं सामाजिक लोकात एकत्र झालं पाहिजे. आपण हिंदू म्हणून एकत्र झालं पाहिजे. कुठलीही जात वगैरे बघता कामा नये. आत्ताचा काळ असा आहे की आपण हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अजूनसुद्धा आपण इतक्या प्रथा परंपरात अडकलेलो आहे ना, छोट्या छोट्या गोष्टीतच. मी आता उल्लेख करू शकत नाही की तो मनभेद होतील, पण त्या प्रथा परंपरा आपण बाजूला सारल्या पाहिजेत. आपण सकल समाज, हिंदू समाज एकत्र आहोत असून असं वागलं पाहिजे. आणि आपण ते वागण्यातनं त्यांना दिसलं पाहिजे. आपण नुसतं इथे बोलून चालणार नाही. आपल्याकडे हळदी कुंकू आहे ना, तर मी आधी केले मग सांगितले. मी खरोखर आपल्या वाडीतल्या तिथल्या या सगळ्या सांगावं सोनी विनीकडे सगळ्या बायकांना हळदी कुंकाला बोलवते. म्हणजे मी बोलवते म्हणजे मी मोठी नाही, की आपल्या कृतीतनं दिसलं पाहिजे. आपण जे काही बाहेर जातोय करतोय ते आपण आचरणात आणतोय का. आपल्या ते कृतीतनं दिसलं की त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो. मग आपल्याला
त्यांच्या त्या विश्वासामुळे आपल्याला काहीतरी सामाजिक कार्य करता येतं किंवा ज्या अनिष्ट प्रथा आहेत घडू शकतात त्यापासून आपण त्यांना सावध करू शकतो. सगळ्याच गोष्टी त्यांना काही माहिती नसतात, त्यांचं पण तेवढं काही वाचन असतं असं नाही, त्यामुळे आपण पण त्यांना सावध करू. तर त्या लोकांना जास्त आकृष्ट केलं जातं धर्मांतरासाठी, त्यांना वाचवणं आपलं गरज आहे. अतिशय आपला कमी आता हिंदू समाज झालेला आहे. हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला राहायचं असेल तर सगळ्यांनी एकत्रित संघटित राहायला हवं, असं माझं हे सामाजिक कार्य इथे सुरू झालं. आणि तिसरा मी महत्त्वाचा गोष्ट जी सांगते त्याचा म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्याची निगडीत आहे की लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या आयुष्यात आई ह्या शब्दानं मला जी हुलकावणी दिली तिचा मी कधीही सल विसरले नव्हते. पण हा भगवद्गीतेचा मी क्लास केला आणि आता जे मी शिक्षण घेतलं आणि करते, माझ्या मनातली ती सल पूर्ण गेली. त्यामुळे तो मला कॉन्फिडन्स आला, मला वावरताना त्याचा उपयोग झाला. जे मला सगळे माणसांनी सांगून झालं, सासरच्यानी झालं, माहेरच्यानी झालं, मला पण कळत होतं ह्या गोष्टीत माझा दोष नाही. तरी पण काही गोष्टी असतात की त्याची आपल्या मनात सल राहते. पण ती जाण्यासाठी मला भगवद्गीतेचा हा पाठांतर हे खूप, आता माझं मन अतिशय निरभ्र आहे, मला अजिबात आत कुठलीही सल नाही, मी अतिशय मोकळ्या मनाची झाली आहे. त्यामुळे भगवंताचे हे माझ्यावर खूप उपकार आहेत की त्यानं योग्य वेळी मला त्याच्या बोटाला धरून वर ओढलं आणि मला ह्या गीताईन तिच्या मिठीत गच्च घेतलं. त्यामुळेच ही मी सगळं बाहेर पडू शकले. त्यामुळे मी भगवंताची, परमेश्वराची खूप आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी गीतेचा आपला आपला अनुभव घ्या. आपल्या आयुष्यात आपल्या बाजूचं वातावरण खूप सकारात्मक होतं, तुम्ही तो अनुभव घ्या. ज्यांना कुणाला हा वर्ग करायचा असेल त्यांना मी लिंक देईन. हाच असा नव्हे, कुठलाही वर्ग करा, पण आयुष्यात कुठल्या तरी आध्यात्मिक गोष्टीशी आपण निगडीत राहिलं पाहिजे. तर आपण आयुष्यात चढ उतार जे येतात त्यातनं आपण सावरू शकतो. बरं, भगवद्गीता हा ग्रंथ मोक्ष मिळवण्यासाठीच आहे असं काहींचा समज आहे, तसं नाही. भगवद्गीता ही वयाच्या 4ही टप्प्यावर लहान मुलांना पाठांतर करण्यासाठी करू शकतो. मधल्या तरुण वयात मार्ग निवडण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. आता मी समजा समृद्धी, उदाहरणार्थ ग्रॅज्युएट झाले किंवा काय झाले, मी इकडे जाऊ की इकडे जाऊ, तुमचा तो अभ्यास असेल तर तुम्हाला स्ट्रेट मार्गच दिसतो, तू ह्याच मार्गाने जा म्हणून. म्हणजे तो तिथे तुम्हाला मधल्या वयोगटाला मार्गदर्शक असतो. संसारात पडल्यावर संसारात ज्या काही अडीअडचणी, धावपळ असते वगैरे, त्यातनं काय काय वेळेला चिडचिड होते, काय वेळेला संबंध तुटण्यापर्यंत गोष्टी येऊ शकतात. तेव्हा जर आपली आध्यात्मिक बैठक असेल तर आपल्या विचाराची दिशा बदलते, त्यामुळे आपला संसार व्यवस्थित राहायला त्याचा उपयोग होतो. तसेच शेवट तर काय तुम्हाला माहिती आहे, मोक्ष. मोक्ष हा काय सगळ्यांना हवाच आहे, त्यासाठी आपल्याला 60 नंतरच्या आयुष्यात त्याचा उपयोग. पण निव्वळ मोक्षप्राप्तीसाठी भगवद्गीता हा ग्रंथ आहे असं नाही. आयुष्यातल्या सगळ्या टप्प्यावर, सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी, सगळ्या जातीतल्या लोकांसाठी, कुठेही तो हिंदू धर्मासाठी म्हटलेलं नाही, सगळ्या धर्मांसाठी तो ग्रंथ अतिशय मार्गदर्शक आहे. माझ्यासाठी तो खूप मार्गदर्शक ठरला आहे. तुम्हीही त्याचा आयुष्यात अनुभव घ्या आणि तुम्हालाही त्याचा छान अनुभव येईल आणि मला सांगाल. शेवटी मी अतिशय सगळ्यांचे आभारी आहे. माझे विचार तुम्ही ऐकून घेतले. आता देवाजवळ एक मकरंद बुवांचं शेवट छान जे आवडतं सगळ्यांचं आहे ते म्हणते. मागणे देवात, म्हणा म्हणा, तुम्ही म्हटलं तरी चालेल. हां म्हणा. येतंय का, कुणाला येतंय? नाही आहे? हां, एकच कडवं म्हणायचं आहे, 4 ओळीचे. हां. मागणे देवा तुला हे, तू असा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आणि काय पाहिजे? देवाचं प्रेम मिळालं की आयुष्यात सगळं मिळालं. मनुष्य आपल्या इच्छेनुसार वर खाली करतो, देवाचं प्रेम मिळालं तर आयुष्यात काही कमी पडत नाही. मी अतिशय भगवंताची आभारी आहे, त्यानं हे मला प्रेम दिलं. आदित्य नारायण महाराज की जय.
खरं तर सगळ्यांनाच अतिशय अवघड असा वाटणारा हा विषय, पण त्यातसुद्धा तुमचं सातत्य आणि श्रीकृष्णाचा वरदहस्त जर तुमच्या शिरी असेल तर काहीच असाध्य नाही आहे, हे आपल्याला सुरेखात त्याच्या बोलण्यातून जाणवलंच असेल. आपल्यापैकी कोणाला जर भगवद्गीता शिकायची असेल तर नक्की तिच्याशी संपर्क साधा. सुरेखा, ते तुझा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे आणि आज इथे येऊन आमच्या सगळ्यांशी संवाद साधल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी पण खूप आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. मी काही लिहून आणलं नव्हतं, फक्त जे मला सुचत गेलं तसं मी बोलली. हॅलो, मी विद्या पेटणकर. मी सुद्धा भगवद्गीतेचा क्लास करते. माझे 17 अध्याय झाले, 18वा अध्याय चालू आहे आणि पहिली परीक्षा माझी झाली. पुढच्या परीक्षा मी देईन असं काही नाही, पण बघूया, नक्की दे. पण अध्याय झाले माझे. विद्यार्थ्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आपण आपला नियोजित हळदी कुंकू समारंभ सुरू करूया. जरा लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्या महिलांना फेक वस्तू आणलेली आहे. माझा आवाज पण सगळ्यांनी आपल्याला मिळाले की ते एवढं बघा. तू म्हटलंच म्हणजे तुम्ही कसं, आम्ही काही त्याची सुद्धा उसळ करायची. सगळ्यांनी ते ठेवायचे. असं